महाराष्ट्राच्या सर्व माता भगिनींना सर्वात आधी अभिनंदन। तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार। अखेर तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे आणि आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे। आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ज्या महिलांना ज्या बहिणींना वाटत होतं की फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार नाही, त्यांच्यासाठी हा मेसेज दाखवून द्या। आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। मी 4/7/2024 रोजी फॉर्म भरलेला होता। मी त्यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, माझा जन्माचा दाखला की बहिणींना आता 2100 रुपयाचा मेसेज येणं सुरू झालेला आहे आणि काही महिलांना 3000 रुपयाचा देखील मेसेज येतोय। लाडकी बहीण योजनेचा जे शासनाने मंजुरी दिलेली आहे की आम्ही योजना 1500 वरनं 2100 वर आणू, तर 2100 रुपयाचा जो हप्ता आहे याच महिन्यापासून वाटायला सुरुवात केलेली आहे। ती यादी सुद्धा पाहू शकता तुम्ही, हा मेसेज सुद्धा पाहू शकता। अशा प्रकारे तुम्हाला मेसेज सुद्धा येतोय। तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आता 2100 प्रमाणे हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्वात अगोदर तुम्हाला सांगू शकतो या जिल्ह्यातील पैसे वाटप सुरू झालेले आहे। आता तुम्हाला सांगतो या 8 जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। 8 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हा मेसेज आलेला आहे। आता 8 जिल्ह्यांमध्ये कुठे मेसेज आलेला आहे ते सर्व तुम्हाला यादी दाखवतो। सर्वात प्रथम शासनाने जे निर्णय लागू केलेले होते ते सर्व निर्णय आता मंजूर झालेले आहे। शासनाचे जे नवीन नियम होते ते नियमानुसार आता बहिणींना जवळपास 14 लाख बहिणी या योजनेपासून अपात्र ठरलेले आहेत। ते या बहिणींची लिस्ट सुद्धा आपल्याकडे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो वाटप होतोय यासाठी कोण पात्र राहणार, कोण अपात्र राहणार, कोणती क्रायटेरिया आहे, कोणाला पैसे मिळणार, ही सर्व काही गोष्टी आहे। यावर डिटेलवर तुम्हाला माहिती सांगतो। सर्वात प्रथम जर तुम्हाला आतापर्यंत मेसेज आला नसेल, तुम्ही जर या 8 जिल्ह्यांपैकी जरी राहत असाल तरी देखील मेसेज आला नसेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म मध्ये काहीतरी गडबड असेल। कदाचित तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात सुद्धा आलं असेल। तुम्ही सुद्धा चेक करू शकता, एका मिनिटात तुम्ही चेक करू शकता की तुम्ही लाडकी बहीणसाठी पात्र आहात की अपात्र आहात। तुम्ही तुमच्या घर बसून मोबाईलवर चेक करू शकता। एका मिनिटात तुम्हाला सांगतो कसं चेक करायचं, काय चेक करायचं। सर्वात प्रथम मी तुम्हाला नियमांबद्दल सांगू शकतो की कोणकोणते असे नियम आहे। या नियमांमुळे बहिणींना काढण्याचं वचन शासनाने घेतलेलं आहे। शासनाचा सर्वात पहिला जो नियम आहे तो सर्वात पहिला नियम म्हणजे कुठल्याही कॅटेगरीमध्ये असू द्या, कुठल्याही प्रकारचं शासनाने नियम दिलेला नाही। आता भरपूर असे आपल्याकडे आर्टिकल आले आहे, भरपूर असे न्यूज आलेले आहे की याला कॅटेगरी वाईज वाटण्याचा प्रयत्न केलाय, पण असं काही नाही। शासनाचे जे नियम आहे ते म्हणजे कोणी गव्हर्नमेंट म्हणजे कोणी शासनाच्या कुठल्याही नोकरीवर नकोय। गव्हर्नमेंट नोकरीवर जर तुम्ही नसाल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरला असेल, तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। हा सर्वात पहिला नियम आहे। दुसरा, शासनाकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वेतन भेटू नये। ते राजीव गांधी निराधार योजनेचा एक योजना आहे ती पण असं तुम्हाला शासनाचं कुठल्याही प्रकारचं वेतन, जसे तुम्ही शिक्षक असू द्या, जसं तुम्ही शासनाची कुठलीही पदवीवर तुम्ही असू द्या, तुम्हाला या योजनेचा लाभ दिलाच नाही। महिला असो या तुमच्या कुटुंबामध्ये पुरुष असो, कोणी असो, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासनाचा वेतन घेत नसावं। तिसरं म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला नसावं। शासनाला हे कळून येतंय की तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असाल तर तुमचं उत्पन्न एका महिन्याला 20,000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त येत आहे। म्हणजे शासनाला हे मान्य आहे की शासनाने हा जो निर्णय लागू करण्यात आलेला आहे तो निर्णय सोपा आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तुमचं उत्पन्न एका महिन्याला 20,000 पेक्षा कमी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आम्ही लाभ देणार आहे। अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगून दिलं आहे की घरामध्ये म्हणजे आता ही योजना लाडकी बहीण योजना जी गोरगरीब महिलांसाठी आम्ही आणलेली आहे, जे आता तुम्हाला माहिती खुरपणीसाठी जाते, दुसऱ्याच्या घरी कामाला जाते, अशा महिलांसाठी योजना आहे। पुरेपूर योजनेचा लाभ त्यांना भेटला पाहिजे म्हणून आम्ही हे नियम लागू केलेले आहेत। आता सर्वात मोठा प्रश्न येतो की हे जे नियम आहे हे निवडणुकीच्या आधी सरकारने का नाही आणले, निवडणूक नंतर सरकारने हे निर्णय कसं लागू केलेले आहे। त्यावर अजितदादा पवार बोलले, निर्णय आम्ही आधीच दिले होते, फक्त त्याला मान्यता नव्हती।
निर्णय आम्ही सांगितलं होतं, फक्त त्याला आम्ही मान्यता दिली नव्हती, पण आता निर्णयाला आम्ही मान्यता दिलेली आहे. सर्व निर्णय आता याच महिन्यापासून का लागू करतोय, कारण आम्ही आता फेब्रुवारीचा हप्ता जो वाटप करणार आहे तो आम्ही आता 2100 प्रमाणे वाटप करणार आहे. म्हणून गोरगरीब महिलांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून आम्ही हे नियम लागू केलेले आहे. या नियमांमुळे ज्या महिला या नियमात बसल्या त्याच महिलांना आम्ही लाडकी बहीण योजनेचा 2100 प्रमाणे हप्ता देणार आहोत, असे अजितदादा पवार म्हणाले. आता यांची तपासणी अंगणवाडीच्या सेविकांना मोठी जबाबदारी दिलेली आहे. अंगणवाडीच्या सेविकांना जी जबाबदारी दिलेली आहे, तुमच्या घरात येऊन हे सर्व काही जे तुम्हाला आता नियम सांगतो या नियमांची ते तपासणी करणार आहे. नियमांची तपासणी कसं होणार आहे, कागदपत्राच्या माध्यमातून आणि स्वतः अंगणवाडीच्या सेविका आणि त्यांच्या सोबत एक मेन लीडर म्हणून, म्हणजे एक अंगणवाडीच्या सेविकांसोबत शासनाचं कोणी एक व्यक्ती असेल त्या व्यक्तीसोबत तुमचं सर्व काही तपासणी सुरू होणार आहे. तुमच्या घरात येऊन सर्व काही चेक करणार आहे. तुमचं घर पत्री आहे का स्लॅबी आहे ते सुद्धा चेक करणार आहे. तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का काय आहे ते सुद्धा चेक करणार आहे शासन. एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी आहे की नाही, म्हणजे एका कुटुंबात किती महिला आहेत, 2 महिला असतील तर या योजनेचा लाभ दिलेला आहे, 2 पेक्षा जास्त महिला असतील तर या योजनेचा अद्याप लाभ दिलेला नाही. आता यावरच एक मोठी बातमी येतं की तुमच्या कुटुंबात म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्हाला 2 अपत्यपेक्षा जास्त नकोय, म्हणजे 2च मुलं पाहिजे, मुलगी असो मुलगा असो, फक्त 2च मुलं तुम्हाला पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. हा निर्णय सुद्धा आता शासनाने घेतलेला आहे. आता पुढच्या पडताळणी पाहू शकता, बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेतला जातो. म्हणजे आता जे बनावट कागदपत्र असतं याच्या माध्यमातून याचा लाभ घेतला जातो. कोणाचं वय जास्त असेल त्यांनी कमी करून घेतलं असेल, कोणाचा जन्मदाखला भेटत नसेल, कोणाचं रेशन कार्ड मध्ये नाव नसेल त्यांनी स्वतःहून आपलं नाव टाकून घेतलं असेल, कोणाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांनी कमी करून घेतलं असेल. हे जे आता शासनाने निर्णय घेतलेला आहे ही सर्व चौकशी आम्ही सुरू केलेली आहे. ही सर्व जी चौकशी आता शासनाने केलेली आहे ही सुरू केलेली आहे. या चौकशीच्या माध्यमातून अशा बहिणी सापडतील ज्या बहिणींनी चुकीचे कागदपत्र जॉईन केलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे शासनाची चौकशी होणार आहे. आता कुटुंबातील किमान एका निवृत्ती वेतन आहे का, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला वेतन भेटतं का, यावर पण एक मोठा प्रश्न येतो की सर एका कुटुंबात जर एक व्यक्तीला वेतन भेटत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला लाभ मिळणार आहे का, तर यावर पण प्रश्न येतो. याला उत्तर आहे की एका कुटुंबात जरी कोणी वेतन घेत असेल शासनाचा तरी सुद्धा त्याला लाभ दिला जाणार नाही, असं शासनाचं स्पष्टपणे म्हटलंय. आता शासनाने हे जे निर्णय घेतलेले आहे खूप म्हणजे शासनाने हे जे निर्णय आहे हे आधीच लागू केले होते, फक्त त्याला मान्यता नव्हती. अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगून दिले सर्व नियम आम्ही लागू केलेले आहे. या नियमांमुळे बहिणींनाच फायदा होणार आहे. कसं बहिणींना कसा फायदा होईल, ज्या बहिणी खरोखर गोरगरीब बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. आता यावर विरोधकांनी टीका सुद्धा केलेली आहे की तुम्ही फक्त निवडणुकीसाठी ही योजना आणलेली आहे आणि असं योजना आणून तुम्ही आता वेगवेगळे नियम आणताय. 2.5 लाखाचं उत्पन्न असू द्या, कागदपत्र असू द्या, कुठलं तुम्ही नवीन नियम लागू करताय. 4 चाकी वाहन असू द्या. आता ही 4 चाकी वाहनची का गरज आहे बरं का. आता त्यासोबतच आता 5 एकरचा सुद्धा तुम्ही त्यामध्ये एक नवीन निर्णय ऍड केलेला आहे की कोणाची शेती असेल 5 एकरपेक्षा जास्त त्याला सुद्धा आम्ही लाभ देणार नाही, असं सुद्धा आता अपेक्षक म्हणजे आता भरपूर काही नियम लागू केलेले आहे. आता या योजनेपासून 2,40,00,000 महिलांना लाभ मिळतो. तर हे जर सर्व नियम जर लागू झाले तर कदाचित 1.5 कोटी महिलांना त्याचा लाभ भेटेल, कदाचित 1 कोटी महिला सुद्धा यापासून गायब केले जातील, असं शासनाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आता शासनाबद्दल तुम्हाला काय वाटतं की शासनाने जे निर्णय लागू केलेले आहे हे बरोबर आहे का चुकीचं आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता भेटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजेल शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.